संजय राऊतांना त्यांच्या पक्षातच कुणी मान्यता देत नाही असं पटोले म्हणाले. आम्ही मान्यता द्यावी असं वाटत असेल तर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही असं देखील पटोलेंनी म्हटलेलं आहे. पटोलेंनी 2 दिवसाचा अग्रलेख वाचावा असं संजय राऊत म्हणाले. वाचनात सातत्य असेल तर वैचारिक असे गोंधळ होत नाही असंही संजय राऊतांनी म्हटलं. जे घडलं ते पटलावर आहे असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊताला त्याच्या पक्षातच लोक त्यांना मान्यता देत नाही आणि म्हणून आम्ही मान्यता द्यावी असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही कुठली प्रतिक्रिया त्यांना देणार नाही. पटोले असं म्हणतात की जर मी काही गोष्टी बाहेर काढायला लागलो त्यांनी काय निर्माण होईल. त्यांनी बघा ते नाना पटोले आहेत, त्यांनी कालचा अग्रलेख वाचला, त्यांनी आजचाही वाचायला पाहिजे. वाचनामध्ये सातत्य पाहिजे. वाचनामध्ये सातत्य असेल तर वैचारिक गोंधळ होत नाही. त्यांनी आजचा सुद्धा अग्रलेख आवर्जून नाना पटोले यांनी वाचायलाच पाहिजे. कालचा वाचून काय होणार? सत्य का पुसलं जातं का? सत्य जे घडलं ते घडलं, पटलावर आहे. त्याने आजचाही वाचला पाहिजे.